नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कुमारी पूर्वा सुभाष गरुड, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कृषी महाविद्यालय पुणे येथे चतुर्थ वर्षात शिकत असून मी आज तुम्हाला अझोला या जैविक खताच्या निर्मितीबद्दल माहिती देणार आहे. अझोला हे एक पाण्यावर तरंगणारे शेवाळ आहे. अझोला हे हवेतील असलेले मुक्त नत्र साठवून ठेवण्याचे काम करते. अझोलाचा उपयोग प्रामुख्याने भातशेतीमध्ये जास्त प्रमाणात केला जातो. अझोला 30 ते 40 किलो नत्र प्रति हेक्टर फिक्स करतात. अझोला हा मातीत लवकर डिकंपोज होतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नत्र भातशेतीला मिळतो. अझोलामध्ये प्रथिने, खनिजे, विटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे याचा उपयोग पशूंसाठी खाद्य म्हणून केला जातो. आता आपण अझोला निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल माहिती घेऊया. यासाठी आपल्याला गाईचे शेण, सिंगल सुपर फॉस्फेट, फ्रेश अझोला मदर कल्चर, पॉलिथिन शीट हे साहित्य लागतात. झाडाच्या सावलीमध्ये किंवा 50% शेडनेटमध्ये 9 फूट लांब, 6 फूट रुंद, 20 ते 22 सेंटीमीटर खोलीचा सिमेंटचा खड्डा तयार करून घ्यावा. पाणी झिरपू नये म्हणून खाली पॉलिथिन शीट टाकून घ्यावी. त्यानंतर 12 ते 15 किलो माती टाकावी. नंतर 3 ते 4 किलो गाईचे शेण, 25 ते 30 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट हे 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यावे. नंतर हे मिश्रण त्या खड्ड्यात टाकावे. खड्ड्यामध्ये 8 ते 10 सेंटीमीटर पाणी नियमित राहील याची काळजी घ्यावी. त्यानंतर तयार खड्ड्यामध्ये 1 किलो अझोलाचे मदर कल्चर सोडावे. 10 ते 15 दिवसानंतर अझोलाची चांगली वाढ होते आणि खड्डा अझोलाने भरून जातो.